राधिका, काय चालू आहे घरात? रोज काही ना काही ऐकायला भेटून राहिलं. आता बाबा आईसोबत बोलून नाही राहिले म्हणते. त्या आईचा चेहरा पाहिला काय? हा, किती उतरला. बरोबर जेवणही नाही केलं त्यानं, काही नाही केलं दोघी जणीनं. हा, आणि हे पूनम तर बाहेर आलीच नाही. हा, समजूत घाल ना तिची थोडीशी. असं चांगलं आहे काय म्हणा? हा, घरात नुसतं वाद 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 जेव्हा पाहिलं तेव्हा. पहिले तसं काही नाही घरात, पण आता आता तर रोज काही ना काही ऐकायला भेटून राहिलं. अहो पियूची, आज काहीच कळलं नसतं. ते काय झालं, मी तुम्हाला सकाळी पैसे मागितले ना पार्लरला जायसाठी. आता तुम्ही तर म्हणून राहिले होते मला पार्लरला जाय कशी दिसून राहिली, थोडंसं करू नये म्हणून. आता मी गेली पार्लरमध्ये, तिला घेऊन गेली. पण मी गेली तर सासूबाई काही घरी नव्हत्या. मामाजी होते. मग आम्ही मामाजीला सांगितलं आणि आम्ही चाललो गेलो. तर मामाजीची काय मी झोप गिप लागली होती काय, तर मामाजीने नाही का दरवाजा उघडाच ठेवून दिला. आणि ह्या सासूबाई आल्या तिकडून आल्या. त्याला दरवाजे उघडे दिसले आणि मामाजीने दिसले. ते अंदर असं ना खोलीत झोपले. तर त्याला असं वाटलं का आम्ही कोणाला सांगितलं नाही आणि घरदार उघडं ठेवून चाललो गेलो, असं त्याला वाटलं. म्हणून त्याने नाही काय आल्याबरोबर बडबड चालू करून दिली, तुम्ही कोणाला विचारत नाही असं तसं. आणि तुम्हाला तर माहीत आहे पूनमचा स्वभाव. ते तर काही विचार सिसार काहीच नाही करत, घेते गोटा ना पट्टे बसच आहे तिचं. जे तोटात आलं ते बघत जाते. तिला तरी म्हणून राहिली मी का थोडंसं डोकं शांत ठेव बाई, शांत ठेव. पण ते एक वेळा गरम झाली का तुम्हाला तर माहीत आहे ते ऐकते काय. आता तिला किती काही समजावलं तरी तर ते एक वेळा चालू होऊन गेले आणि तिकडे सासूबाई चालू होऊन गेल्या. आणि याचा वाद चालू होता तेव्हा मामाजी येऊन गेले ऐकून ती गोष्ट. तर त्यानं सासूबाईला चांगलं ऐकवलं आणि पूनमला 2-3 गोष्टी ऐकवल्या. आणि मग काय, त्यापासून सगळ्यांना चुप्पीच साधून घेतली. ते पूनमही काही बोलून नाही राहिली, आतेबाई काही बोलून नाही राहिले आणि मामाजीने बोलून राहिले. आता म्हटलं पूनम काही खोलीतून बाहेर निघाली नाही, तर मी स्वयंपाक केला, सगळीसाठी जेवण बनवलं, तुम्हाला जेवण दिलं. आणि मग म्हणणे लागून राहिलं होतं, तर मग मी येऊन इकडे बसून गेली. आता काय करू मी, याच्या सर्वांच्या मधात मी फसून राहिली, फसाले. आता सासूबाईला किती काही म्हटलं तरी ते आपले विचार बदलत नाही. तिले म्हणा तर ते आपलं डोकं शांत ठेवत नाही. मग काय करू आता मी, सांगा तुम्ही. याच्यात तर सगळ्याच्यात मिस पिसल्या चालली ना. आणि मामाजी काय करणार आहे बिचारे, त्याला किती टेन्शन घराचं दाराचं. सगळे ना आपलं डोकं शांत ठेवावं लागते, तेव्हा कुठं होते घरादाराचं, हे असं नाही होते काय. आणि आतेबाईने विचार केला पाहिजे ना. पहिले विचारायला लागत होतं ना का तुम्ही कोणाला विचारून गेल्या असं तसं. मी त्याला म्हणून राहिली का मग गोष्ट ऐका पण ऐकायला तयार नाही. त्याच्यानं पूनम जास्तच भडकून गेली. म्हणे ते ऐकून नाही राहिल्या ना काही नाही म्हणे. आणि त्याच्यानं थोडासा वाद होऊन गेला, बस तेवढंच झालं. त्याच्यानंतर सगळींना चुपच राहून राहिले. मग कोणी कोणासोबत काहीच नाही बोलून राहिलं. मग आता काय करू मी. ह्या घराला कशी सांभाळू. आता मी तर काही बोलत नाही, तुम्हाला तर माहीत आहे. मी तर काही केलं तरी काही बोलत नाही. मला माहीत आहे बोललं का वाद होते. ते आतेबाई काय आपलं ऐकत नाही. आणि काय फालतू डोकं आपटत बसावं आपलं. म्हणून मी काही बोलत नाही, तोंडाला तोंड देत नाही. पण सगळं माझ्यासारखं भेटणार आहे काय. माझ्यासारखं भेटणार आहे काय तुम्ही सांगा. आता आतेबाईने आपला स्वभाव थोडासा बदल केला पाहिजे आणि पूनम नाही. तेव्हा कुठे ह्या घराचं म्हटलं राडागोडा चालन, नाही तर बस झालं, मग ह्या घराचं कल्याणच झालं. पण राधिका, हे अशानं होणार आहे काय? आता आईले तर आपण काही बोलू नाही शकत. किती काही झालं ते आपल्यापेक्षा मोठी आहे. आणि काय बोलणार आहे तिले, आपण तिच्या समोरचे लेकरं. पण तू नाही काय थोडीशी समजूत घाल तिची पूनमची. अशानं थोडी चालते म्हणा. मायबापाची इथं सगळं काही करून घेते माणूस, पण सासरी चालते काय. मायबापाची इथं केलं असं नाही तशी तिनं मुजोरचं आहे, पण इथंही अशीच करतं काय म्हणा. थोडी समजून घे. आता एखाद्या माणसाला घ्यास लागते समजून. आणि बोलायचंही आहे तर थोडीशी पद्धतशीर बोल म्हणा. आई सांगून राहिली होती, जसं तोंडात येऊन राहिलं होतं तशी बोलून राहिली होती म्हणे ते म्हणे. आणि हे असं काही बरोबर नाही आहे. आता तिच्या घरचं वातावरण तसं असं म्हणून ती एवढी चबरी आहे. तू तिला समजाव थोडीशी, नाही तर मग फालतूच अजून मी जर बोललो ना तर मग बाधून जाईल म्हणून. म्हणून भाऊजी बोलले म्हणून मला. एक तर तिचा नवरा आहे नाही इथं. अहो पिऊची, म्हटलं किती काय म्हटलं तिचं वय नाही आहे एवढं घर सांभाळणे लायकचं. सध्या काय एवढी काय हे रजली बुजली थोडी नाही ते. आता समजता समजून तिले. आता एकदम शिक्षणातून एकदम संसार. आणि त्याच्यात म्हटलं नवरा इथं नाही. नवरा तिथं आणि सगळे नवाडे लोक, कोणी ओळखीचं नाही ना पाळखीचं नाही. आणि त्याच्यासोबत राहणं किती काही म्हटलं तरी तिच्यावर थोडासा भार असणच डोक्यावर. आणि त्याच्यात आतेबाई अशा वागते. मग किती काही म्हटलं तरी तिचा पारा सुटून जाते. तरी मी तिला समजावतो म्हणा. तरी मी बोलतच राहतो तिला का बाई असं नको बोलत जाऊ. पण जाऊ द्या, मी तिला समजावतो, चांगली समजूत घालतो, तिची समजून जाईन ते. एवढी काही हे नाही आहे. आता कसं आहे आजकालचे जवानीचा जोश आहे. काही समजत नाही ना समजत नाही. आता गेलं एवढं मोठं आणि आता बुकटा लागून राहिलं ना त्याले. ते तिकडे घेऊन राहिले, तिकडे शिकून राहिले आणि आता हे इकडे. आता किती काही म्हटलं तरी दोघं सोबत राहायचे स्वप्न पाहिलं असेल ते ना. आणि आता वेगळे राहून राहिले. ते शिक्षण पूर्ण करून राहिले आणि हे घरात राहून राहिली इथं एकटी आणि दुकटी. किती काही म्हटलं तर तिचं मानसिक संतुलन बरोबर नसेल ना जी, म्हणून ते अशी करून राहिली. मी तिला समजावतो. तशी काही एवढी वाईट नाही आहे, ते मनानं हलकी आहे. आणि एवढं काही हे नाही आहे. पण हे थोडंसं नाही काय आतेबाईच्या आहे ना, ते जास्तच गरम होऊन जाते. नाही तर तुमच्यासोबत, माझ्यासोबत, मामाजीसोबत बोलते काय ते अशी. कधी बोलली का एवढ्या दिवसातून? कधीच नाही बोलली. पण ती आतेबाई सोबतच बोलते अशी. कारण की आतेबाई ना तिला जास्तच टोमे देते, म्हणून ते बोलून देते. तरी मी तिला समजावतो असं बोलायचं नाही म्हणून. किती काही म्हटलं तरी सासू आहे ना आपली, आईच्या जागेवर आहे. मी तिला समजावतो, तुम्ही काही काळजी नका करू.
हां मी आहे ना, मी सध्या सगळं सांभाळून घेतो. मग करा तुम्ही आराम करा. मी एक वेळा नाही काय तिकडे जाऊन येतो, तिच्या खोलीत जाऊन येतो. काय करू राहिली काय नाही, जेवण नाही केलं ना काही नाही केलं. भांडण झालं तेव्हापासून खोलीत जाऊन बसली तर निघाली नाही. काय तब्येत गिब्येत नाही लागून राहिली बरोबर, काय तर काय लढून गिडून राहिली तर मी जरा असं पाहून येतो तिले. हां करा तुम्ही आराम करा. बरं बरं, तशी आराम करायची वेळ झाली. आता आता झोपाचीच वेळ आहे म्हणा. जाय तू पाहून येऊन जाय तिले काय करू राहिली काय नाही, तर जराशी समजूत घाल तिची. तेव्हापर्यंत मी आराम करतो. हां आपण लवकर येतो, नाही तर अजून मग तिकडेच बसली राहशील, तिकडेच वेळ करशील. नाही जास्त वेळ नाही करत, बस तिच्यासोबत बोलतो आणि की जेवण घेवायचं विचारतो. काय करते जेवण घेऊन करते काय, तर जराशी समजूत घालतो आणि येऊन जातो. अरे पूनम, राधिका ताई तुम्ही बोला ना. काय झालं पूनम? हां जेवण नाही केलं काही नाही केलं, खोलीत बसलीच्या बसली. काऊन भूक नाही लागली की तुले? हां चल मी भाजीपोळी बनवली, चल जेवण करून घे आणि नंतर कर आराम. तू आराम करायचा आहे ना तुले, आराम कर. पण काय हो तब्येत गिब्येत चांगली नाही लागून राहिली की तुझी? चेहरा कोण असा उतरून घेतला त्या? काय झालं? राधिका ताई मला काहीच समजून नाही राहिलं, मी कशी वागून राहिली मला काहीच डोक्यात येऊन राहिलं. राधिका ताई मी मामाजी सोबतही टेटरपणा केला आज. मामाजी तर एवढे चांगले आहे, पण मी काय करू? मला एवढं फ्रस्ट्रेशन झालं. अंकुची मग सोबत नाही, मी इथे एकटी. आणि त्याच्या सासूबाई एवढ्या गोष्टी ऐकवते, एवढे टोमणे देते, त्याच्यानं मला काही समजून असं झालं. काय करू राधिका ताई मी? मला काही कळून नाही राहिलं. कधी कधी तर असं वाटते की मी माझ्या आईबाबाच्या इथे चालली जाऊ काय परत. मी काय एवढा चुकीचा कदम उचलला की काय? मला खरंच काहीच नाही समजून राहिलं. हे पाय पूनम, लाडू गिडू नको, पहिले उखीमुखी राह बरं तू, नंतर बोल मग सोबत. आणि जराशी बस, काली उतरली तू पलंगावरून, बस तिथंच मी बोलतो तुझ्यासोबत, बस पलंगावर. हे पाय पूनम, माझी गोष्ट ऐक तू. आपण जसं आपल्या मायबापाच्या इथं असतो ना, तसं आपण आपल्या सासरी नाही राहू शकत. आपण आपल्या आईला किती काही बोलून घेतो, किती काही करून घेतो, तर आपल्या आईला वाईट वाटते काय? नाही वाटत, कोणालाच काही नाही वाटत. पण म्हटलं जेव्हा आपण सासरी जातो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टला सांभाळून करावं लागते, सांभाळून बोलायला लागते. आणि तू बाई आज जराशी जास्तच बोलली सासूबाईले. हां एवढं नाही बोलायला पाहिजे ना. त्याच जागेवर तू आई राहिली असती तशीच बोलली असती की तू. हां थोडंसं डोकं शांत ठेवत जाय. बोल ना तू, बोलायला काही नाही, पण जराशी पद्धतशीर बोलत जाय. तुला जे वाटते ते बोल, पण चुकीचं नाही, बरोबर बोल. त्याच्यात कसं तुही चुकी दिसून पडते ना, का हेच अशी आहे बा म्हणून, पूनमच अशी आहे, पूनमच स्टेटर आहे, पूनमच चबरी आहे. हां त्याच्यात म्हटलं चुकी सासूबाईची होती, पण तू जे बोलण्याचा प्रयत्न केला ना, ज्या पद्धतीनं बोलली ते चुकीचं होतं ना. त्याच्यात त्याची चूक नाही दिसली, तुही चूक दिसली का तू कशी बोलली म्हणून. हां म्हटलं आता थोडंसं डोकं शांत ठेव. आणि त्या एवढा मोठा निर्णय घेतला तर काही विचार करूनच घेतला असेल ना. आणि आता माघारी पडतं काय? आणि तिथेही जाशील, मायबापाच्या इथेही जाशील, तर मायबापाच्या इथं अजून बदनामी होईल. हां मग दुसऱ्यांदा त्यासोबत कोण लग्न करून सांगतो? एवढा मोठा कदम तुम्ही उचलला तर पहिले विचार करायला लागत होता ना, कसं काय करावं बा. हां कसं काय होईल समोर, हे एवढा मोठा जीवनाचा प्रश्न राहते, असं थोडी ना करावं लागते. हां पटकीने केला आणि नंतर मग ते नाही, असं नसते बाई. आणि एक गोष्ट पुन्हा तू नेहमी लक्षात ठेव, हे आपलं सासर आहे, इथं मोजून मापूनच बोलायला लागते. हां कारण की सगळे आपले परखते, म्हटलं आपले बोलणं चालणं सगळं परखते लोक. हां आणि एक तर माहेर आपण सोडून येतो आणि दुसरे हे. आता किती काही म्हटलं तरी तिथे आपले मायबाप राहते आणि येईल आपल्याला मायबापच समजा लागते ना. आता काय करतो सांग? आता विचार करून बोल बाई तू, अशानं नाही जमणार. हां अशानं आपल्या घरी रोज क्लेश होत जाईल, म्हटलं रोज भांडणं होऊन जाईल, मग असं डोकं खराब राहत जाईल. हां मग काय करशील तू? आता तू ते बोलली एवढं, तर आता तेव्हापासून तू बाहेरही नाही निघाली, जेवणही नाही केलं. जर रोजच असं झालं तर मग काय करशील? आणि तुला काय वाटते सासूबाई काय सुधारणार आहे काय? मला नाही वाटत त्या सुधारते म्हणून. एवढ्या वर्षात त्या सुधारल्या नाही आणि आता काय सुधारणार आहे? पण आता तर काय त्याच्या आहे ना, का आपला संसार आपण खराब करू काय? हां आपल्या घरी आपला नवरा चांगला आहे, आपले सासरे चांगले आहे, आणि मग काय पाहिजे आपल्याला अजून? हां घरादारात सगळं काही बरोबर आहे, आणि जाऊ दे एखादी नाही तर नाही. पण राधिका ताई वाद तर त्यानंच वाढवला ना सासूबाईनं, त्याच कशा बोलला ना, त्याच्यावरच मी बोलली ना. पण मला असं वाटते का खरंच मी जास्तच बोलली, मला असं बोलायला नाही पाहिजे होतं. पण त्याही तर असे टोमणे देते का माणसाला राहणं नाही होत. हां काही ना काही तोंडातून निघूनच जाते. आता काय करू मी? पण मी त्याला बोलन, मी तर हे म्हणत नाही का मी त्याला बोलणार नाही म्हणून, पण थोडीशी सांभाळून बोलन, कारण की मला नाही वाटत त्याच्या स्वभावात काही बदल होईल म्हणून. आणि बदल नाही झाला तर त्याला तर बोलाच लागेल ना, केव्हापर्यंत आपण दबू राहू त्याच्या. हां अशानं तर काही आपलं खरं नाही राहील इथं. आता तुम्ही काय आहे, तुम्ही तर भाऊजीसोबत मन मोकळं करानं बोलून जाता, तुमचं मन हलकं करून घेता, माझ्यासोबत बोलून घेता. आणि मी कोणासोबत बोलू? जेवढं बोलायचं आहे तुमच्यासोबत बोलतो, आणि फोनवर एक दोन गोष्ट केली का त्याला काम राहते तिकडे. त्याचं शिक्षण आहे, जॉब करून राहिले ते वेगळं आहे. हां मी कोणासोबत मन हलकं करू? पण राधिका ताई आता तुम्ही जे म्हटलं ना, मी त्याचा आदर तर आदरही करन, मानही ठेवन, सगळं ठेवन. पण त्या जर काय चुकीच्या बोलल्या ना, तर मग मी त्याला बोलन,
मग माझ्याकडून ठायना नाही होत, तुम्हाला माहीत आहे. चुकीच्या याच्यावर मी त्याला बोलन, पण आता शब्द सांभाळून बोलन. जसं पहिले तोंडात येतं होतं तसं बोलत होती ना मी, तसं आता नाही बोलन. पण त्याला त्याची चुकी दाखवा लागेल ना राधिका ताई. अशानं कसं होणार आहे तुम्ही सांगा. आपण जर त्याला त्याची चुकीच नाही दाखवू तर त्याला माहीत कसं पडन का त्या चुकून राहिल्या म्हणून. त्याला तर असं वाटेल का मीच शहाणी, बाकी सगळ्या अशाच. तुम्हाला नाही वाटत काय? मग अशानं म्हटलं आपलं जीवन हराम करून टाकून म्हटलं त्या जगून येते ना आपल्याला चांगल्यानं. आणि तुम्हाला नाही माहीत, लय म्हटलं लय चालक बायको आहे ते. आता म्हटलं मला भडकून दिलं. माझ्या तोंडून काही शब्द काढून टाकले. एवढ्या बोलल्या त्या मुले आणि मी बोलत बसली तिथं. पण मला वाईट त्याचं नाही वाटून राहिलं, मला वाईट मामाजीचं वाटून राहिलं. कारण की मी मामाजी सोबतची सफर केली ना, तेच वाईट वाटून राहिलं मला. ते एवढे चांगले विचारे आली तेव्हापासून आपल्याला काही नाही बोलले, काही नाही. जे लागलं ते आनंद देऊन राहिले. मला ते वाईट वाटून राहिलं का मी मामाजी सोबत एवढी कशी काय बोलून घेतलं त्याच्यासमोर. पण आता मला नाही काय माझी चुकी खरंच आढळून राहिली. आता जाणून राहिली माझी चुकी मला. आता याच्या पुढे ना मी बोलायच्या वेळेस खरंच विचार करन आणि त्याच्यानंतरच बोलन. पण या सासूबाईने स्वतः सुधार केला पाहिजे. नाही तर कसं मी सुधरत बसन तर अजून मला दुसरी राधिका बना लागन. मग तुमच्यासारखीच मला हुआ करा लागन, प्रत्येक गोष्टीत मान हलवा लागन आणि दुसरी राधिका बना लागन. है नाही की राधिका ताई? असंच म्हणून राहिला ना तुम्ही. हे पाय पूनम, तुला काय वाटते मी काय मॅडगीट आहे काय? का मला समजत नाही माझ्यासोबत कोण कसं वागून राहिलं कसं नाही. आणि ह्या सासूबाई माझ्यासोबत अशा वागतेत, मी त्याला उत्तर काऊन नाही देत? याच्या अगोदर म्हटलं मी त्याला उत्तरं दिले होते, त्याला बोलली होती. तर म्हटलं त्याईनं आणि माझ्या लहान नंदीनं जे आपली नणद आहे ना लहान, तिनं म्हटलं पियूची जे एवढे कानं भरले होते का त्याईनं मला लय मारलं होतं. एवढं मारलं होतं का माझ्याकडून चालणंही नाही होय. आणि त्याच्यानंतर म्हटलं मी माझ्या माहेरी चालली गेली होती. काय बोलून राहिला राधिका ताई? एवढं मारलं होतं तुम्हाला? मग नाही तर काय. तुला काय वाटते संसार काय एवढा सोपा असते काय? संसारात म्हटलं लोहाच्या चणीत चावा लागते, तेव्हा कुठे संसार होते. प्रत्येक गोष्टी नजरअंदाज करायला लागते. आणि त्याच्यानंतर म्हटलं ते भाऊजी सुधारले, नाही तर याच्या अगोदर एक कान भरे आणि मग येऊ मला मारे बोले लय केली म्हटलं ते नाही होती. आणि तेव्हा कुठं मी इथून गेली ना माहेरी, तेव्हा ती जेव्हा न्यायालय आले तेव्हा तिले अक्कल सुचली आणि तेव्हापासून ते चांगले राहून राहिले माझ्यासोबत. नाही तर म्हटलं पहिले खूप हाल झाले माझ्या या घरात, तुला नाही माहीत. आणि म्हटलं आता तेव्हा विचार केला मी, जर म्हटलं नवरा चांगला आहे तर मग काय आहे आणि माहेराती जाऊन काय आहे वो. मला एक तर बाबा नाही, आई बिमार राहते, कामाला जाते, एक भाऊ आहे आपाजी आहे, त्याचंच तर विचारायचं त्याच्याकडून नाही होत. कुठं अजून एक माणूस पोसत बसन ते. त्याचेच तर घरी किती राहते आणि अजून आपलं टेन्शन त्याईले. मग त्याचं पाहू आपल्याला अजून हे येते का आपण फालतू चालू पाहिजे. यायचंच तर जीव यायला भारी आहे, अजून यायच्या डोक्यावर टेन्शन त्याला येऊन गेलो. लय राहते हो बाई, लय राहते. सगळीचा विचार करायला लागते. विचार नाही केला तर काही नाही आहे, विचार केला तर सगळं काही आहे. काय करतं मग? आता जाऊ दे, काय तुला कथानक सांगू सगळं काही. पण आता पाय थोडीशी तू सांभाळून बोल. मी तेच सांगायसाठी आली होती तुले. आणि पहिले जेवण करून घे, तशी काही उपाशी काही झोपू नको. मग पोट कोरकोर करा आणि झोप काही लागणार नाही. पहिले जेवण घेऊन करून घे आणि आरामशीर झोप मग. आणि विचार काही असा फलता सलटा काही करू नको. आता झालं गेलं, पार पडलं. उद्यापासून जसं आपल्या चांगल्यानं चालू राहते तसं चालू ठेव. काही नाही पडलं आहे, काय करतो भांडण फाडणं करून. काही नाही पडलं या गोष्टीत. जाऊ दे, एका कानानं सैरान एका कानानं भैरा असं करावं लागते. बापरे, माझ्यापेक्षा तर राधिका ताईने किती सहन केलं या घरात. खरंच यांचे सहनशीलताले म्हटलं सलाम आहे. बापरे बाप, एवढं तुम्ही सहन नाही करू शकत. एवढं मारलं का चालणार नाही होय म्हणते. पियुष भाऊजी तर एवढे साधे सुधे दिसते, मला वाटलं नव्हतं असे असं म्हणून ते. पण असो, आता जे राधिका ताईनं मला समजावलं त्याच्यातल्या मी लय गोष्टी म्हणा आत्मसात करन आणि त्याच्यावरच चालण्याचा प्रयत्न करन. पण ते सासूबाई काय सुधारते काय? किती गोष्टी नजरअंदाज करन तिच्या, किती करन सांगा तुम्ही आता. एक ना एक गोष्टीवर तर बोलाच लागन ना. त्या अशा करन तर आपण ते काय त्याला सोडून देऊ काय? त्या जसं येईन तसं बोलू काय? जाऊ दे आता, पाया ना आता उद्या काय होते काय. तर पहा मंडळी, मी जे सजेशन दिलं ह्या पूनमले ते बरोबर आहे नाही काय? तुम्हाला कसं वाटलं ते सांगा कमेंटमध्ये. मी बरोबर सजेशन दिलं की नाही दिलं तर. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच. पण म्हटलं तुमच्याजवळून एक रिक्वेस्ट होती माझी. तुम्ही म्हटलं व्हिडिओ पूर्ण पाहता पण सबस्क्राईब नाही करत. प्लीज 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 माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला आवडत असेल माझी व्हिडिओ तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. आता राहिले सगळ्याची नावं घ्यायची वेळ. तर चला तर मग सगळ्याची आपण नावं घेऊन घेऊ, ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत असते. चला तर मग सगळ्याची नावं घेऊन घेऊ. प्राचीताई मुळे, संभाजीनगर. लताताई गोरे, अभि, गिरीश बोडखे, सुजाताताई ढेरे, खुशबूताई रघुवंशी, ललिताताई भरडे, मराठी लताताई, मनीषाताई फोंडके, कल्पनाताई मांडडे अमरावती, समर्थ रमेश राऊत मंगळूरपीर जिल्हा वाशिम, सुनंदाताई दुसाने फॅक्ट रायडर, सुरेखा पॉल
प्रियंकाताई वानखडे. तर यांचे सर्वांचे खूप 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 मनापासून आभार. तशीच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढं न्या. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता पुढचा व्हिडिओ आपण कशावर बनवू, रश्मिताईच्या जीवनावर बनवू की राधिकाचीच कहाणी राहू देऊ, तर हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.